नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात पहिल्यांदा पोहोचेल. तर आजचा आपला व्हिडिओ आहे जयंत केसरी मैदानाबद्दलचा. तर कोणकोणते बैल या मैदानाचा मानकरी ठरू शकतात किंवा 1 BHK फ्लॅटचा मानकरी कोणता बैल ठरू शकेल हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर मला जे वाटणारे संभाव्य बैल आहेत त्यांची मी नावं तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि जर तुम्हाला कोणते वेगळे बैल वाटत असेल तर त्यांची नावं नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग सुरू करूया आपल्या व्हिडिओला. जयंत केसरी मैदानाचा मानकरी कोण होऊ शकेल हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. शर्यत म्हटलं की बकासूर आला, तर बकासूर पहिल्या नंबरवरती आहे आपल्या लिस्टमध्ये. त्यानंतर 2 नंबरला पुसेगावचा हिंद केसरी ठरलेला घरणिकेचा राजा आहे. राजानंतर नाव येतं ते म्हणजे मथुरचं. मथुर देखील या लिस्टमध्ये आहे मित्रांनो. त्यानंतर येतो हरण्या. आत्ताच हरण्या देखील हिंद केसरीचा मानकरी ठरला आहे. त्यानंतर बलमा देखील या लिस्टमध्ये आहे. बलमा देखील अनेक मैदान गाजवतोय. बलमानंतर निंबाळकर सरांचा सर्जा देखील या लिस्टमध्ये आहे मित्रांनो. सर्जानंतर मांगडे दातांचा सुंदर देखील या मैदानाला येणार आहे, तो देखील या मैदानाचा मानकरी होऊ शकतो. त्यानंतर पिस्टन देखील या मैदानात धुमाकूळ घालणार आहे मित्रांनो. पिस्टननंतर वाईकरांचा 81-81 रायफल देखील या मैदानाचा मानकरी होऊ शकतो. त्यानंतर नाव येतं ते म्हणजे MM नानांचा छोटा राजा. छोटा राजा प्रत्येक मैदान गाजवतोय आता. त्यानंतर शिरसवडीकरांचा रायफल देखील या मैदानाचा मानकरी ठरू शकतो. अतिशय शून्यातनं असं विश्व निर्माण केलं या रायफलनं मित्रांनो. तर जयंत केसरी मैदानासाठी येणाऱ्या सर्व बैलांना शुभेच्छा देतो आणि तेच आपण थांबूया. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये.